श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. रंगांचा सण, उत्सवांचा सण म्हणजेच आपली लाडकी होळी अवघ्या एका दिवसावर आलेली आहे. 2026ची ही होळी नेहमीसारखी नाही आहे. यावर्षी 2 मार्चला होळी आहे की 3 मार्चला, पूजा कधी करावी आणि चंद्रग्रहणाचा यावर काय परिणाम होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर या दिवशी सर्वात अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय जर आपण केला तर आपलं नशीब चमकून उठेल, पैसाच पैसा येईल, शत्रू संपेल, दुःख दारिद्र्य दूर होईल आणि मनातील इच्छा पूर्ण होतील. तर असा हा प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजेच माता लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर आणि मुलांवर अगदी भरभरून होईल. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे. अनेक ठिकाणी 2 मार्चलाच होळी तयार केली जाईल, मात्र 3 मार्चला दुपारी चंद्रग्रहण असल्याने 2 मार्चची रात्री ग्रहणाच्या सूतक काळाची सुरुवात मानली जाईल. त्यामुळे पूजेच्या वेळा नीट पाळणे खूप गरजेचे आहे. होळी का साजरी करतो, तर ही गोष्ट आहे भक्त प्रल्हाद आणि त्यांची आत्या होलिका यांची. भगवान विष्णूचा परमभक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेला अग्नीत बसवण्यात आली, कारण तिला अग्नीपासून वाचण्याचे वरदान होते. पण सत्याचा विजय झाला. होलिका जळून राख पूर्ण झाली आणि प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. म्हणूनच आपण वाईट विचारांचे दहन करण्यासाठी होळी पेटवतो. 2 मार्चच्या रात्री होळी साजरी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. घराची स्वच्छता करा, दारात रांगोळी काढा, होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करा, कोणाशीही वाद घालू नका, पांढऱ्या वस्तू दान करणे टाळा, कारण चंद्रग्रहणाची सावट जवळ असते. कोणाकडे उदारसपणे पैसे घेऊ नका. होळी पेटवणे किंवा होलिका दहन हे केवळ लाकडे जाळणे नसून ती एक आध्यात्मिक शुद्धीकरण प्रक्रिया आहे. 2026मध्ये होळीवर चंद्रग्रहणाचे सावट असल्यामुळे यावर्षी होळी पेटवताना काही प्रमुख चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. तर 2026मध्ये 3 मार्चला चंद्रग्रहण आहे. ग्रहण काळात किंवा भद्र काळात होळी पेटवणे अशुभ मानले जाईल. ग्रहण सुटण्यापूर्वी म्हणजेच संध्याकाळी 6:47च्या आधी घाईत होळी पेटवू नका. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून आणि घराचे शुद्धीकरण केल्यावर रात्री 8 नंतर होळी प्रज्वलित करावी. प्लास्टिक, रबर, जुन्या चपला किंवा घरातील कचरा होळीत टाकू नका. यामुळे केवळ प्रदूषण होत नाही तर नकारात्मकता वाढते. होळीसाठी केवळ गौऱ्या, कापूर, तूप, कोरडी लाकडे, एरंड, आंबा याचा वापर करा. गौऱ्यांचा वापर केल्याने वातावरणातील जंतू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. होळीसाठी हिरवीगार जिवंत झाडे तोडून आणू नका, ते निसर्गाच्या आणि शास्त्राच्या विरुद्ध आहे. वाळलेली लाकडे आणि कापून पडलेल्या फांद्यांचा वापर करा. शक्य असल्यास जास्तीत जास्त गौऱ्यांचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरी करा. होळीची पूजा करताना दक्षिण दिशेला तोंड करून चुकूनही उभं राहू नका. पूजेच्या वेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. या दिशा देवांच्या आधी सकारात्मक ऊर्जेच्या मानल्या जातात. अनेक लोक असतात ते फक्त लांबून नमस्कार करतात किंवा उलट्या दिशेने फिरतात. होळीला प्रदक्षिणा घालता नेहमी घड्याळाच्या काटाच्या दिशेने फिरावे. किमान 3 किंवा 7 प्रदक्षिणा शुभ माराव्या, हे फार शुभ मानले जाते. प्रदक्षिणा घालताना आपल्यामधील मनात वाईट विचार जळून टाकावेत अशी प्रार्थना करा. होळीत शिळे अन्न किंवा उष्टी पदार्थ टाकू नका. होळीला पुरणपोळी, श्रीफळ किंवा डाळ, तांदूळ यांचा नैवेद्य अर्पण करा. अर्पण केलेल्या नारळ नंतर प्रसाद म्हणून वाटणे खूप शुभ मानले जाते. होळी पेटवताना मनात राग, मत्सर किंवा कोणाबद्दल वाईट विचार ठेवू नका. तसेच होळीच्या ठिकाणी ओरडणे किंवा भांडण करणे टाळा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्रनामाचा जप करा. यामुळे प्रल्हादा साखेश्वर कृपा तुमच्यावरती राहते. 2026मधील हे पहिले चंद्रग्रहण असेल, ज्याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. खग्रास म्हणजे जेव्हा पृथ्वीची सावली चंद्राला पूर्णपणे झाकून टाकते, ज्यामुळे चंद्र तांबूस रंगाचा दिसू लागतो, ज्याला ब्लड मून असेही म्हणतात. हे ग्रहण मंगळवारी
3 मार्च 2026 रोजी साजरे केले जाईल. ग्रहण स्पर्शाची ही सुरुवात दुपारी 3:30 होईल आणि ग्रहणाचा मध्य हा संध्याकाळी 5:04 होईल आणि ग्रहणाचा मोक्ष म्हणजे समाप्ती ही संध्याकाळी 6:47 होईल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. मात्र ग्रहणाची सुरुवात दुपारी होत असल्याने भारताच्या बहुतांश भागात चंद्रोदय होण्यापूर्वीच ग्रहण सुरू झालेले असेल. जेव्हा संध्याकाळी चंद्र उगवेल तेव्हा तो ग्रहणाच्या स्थितीतच पाहायला मिळेल. चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. त्यामुळे सूतकाचा प्रारंभ हा 3 मार्च 2026 रोजी सकाळी साधारणतः 6:30 पासून समाप्ती ही संध्याकाळी 6:47 होणार आहे. ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे या गोष्टी पाळल्या पाहिजेत, ज्यामध्ये सूतक काळात किंवा ग्रहण काळात भोजन करणे टाळावे. लहान मुले, वयोवृद्ध, आजारी व्यक्तींना सूट असते. घरात असलेल्या शिजवलेल्या अन्नात किंवा दुधात तुळशीचे पान टाकून ठेवावीत, जेणेकरून ते अन्न दूषित होणार नाही. ग्रहण काळात मंत्रांचा जप करा. कुलदेवीच्या मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरते. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून गरजू व्यक्तींना पांढरे पदार्थ, तांदूळ, साखर किंवा पैसे दान करणे शुभ मानले जाते. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये किंवा धारदार वस्तूंची कात्री, चाकू यांचा वापर करणे टाळावे. यावर्षी होलिका दहन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्याने गोंधळ होऊ शकतो. ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही. होलिका दहन संध्याकाळी 6:47 नंतरच करणे योग्य ठरेल. ग्रहण सुटल्यानंतर घर आणि स्वतःचे शुद्धीकरण करून मगच आपल्याला आपली पूजा जी आहे ती करायची आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, त्याचबरोबर या दिवशी भद्रकाळ कधी आहे, राहुकाळ कधी आहे आणि पूजा कोणत्या वेळेस चुकूनही करू नये याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. कारण कोणतीही गोष्ट ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस शुभ मुहूर्तामध्ये केली तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो. होळी पेटवताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते, कारण यंदा होळीवर भद्रा या अशुभ काळाचे सावट असणार आहे. तर नेमकी होळी कधी पेटवावी त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. शास्त्रानुसार होलिका दहन नेहमीच प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर किंवा भद्रा नसताना करावे लागते. तर भद्रा 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10:20 भद्रा काळ सुरू होत आहे आणि तो रात्री 11:35 पर्यंत असणार आहे. भद्र काळात होळी पेटवणे अत्यंत अशुभ मानले जाते, ज्यामुळे तोपर्यंत भद्रा संपत नाही तोपर्यंत होळीचं दहन करू नये. याचा अर्थ असा की यंदा होळी पेटवताना रात्री उशिरा आपल्याला होळी पेटवायची आहे. होळी दहनाचा शुभ मुहूर्त हा 2 मार्च 2026 रोजी रात्री 11:36 नंतर असणार आहे. तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात होळीची पूजा करू शकता, परंतु अग्नी देण्याचे काम रात्री 11:36 नंतरच करणे सोयीस्कर आहे. जर तुम्हाला तातडीने पूजा करायची असेल तर तुम्ही भद्रामुख सोडून भद्रापूजच्या काळात पूजा करता येते, जी संध्याकाळी 6:40 ते 7:50 पर्यंत असणार आहे. यावेळेमध्ये सुद्धा तुम्हाला पूजा करणे टाळायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला अशुभ मुहूर्त जो अजून असणार आहे तर तो म्हणजेच राहुकाळ तो असणार आहे तो 3:45 ते 4:45 या काळातसुद्धा तुम्हाला पूजा करायची नाही. तर सांगितलेल्या पद्धतीने हा पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे. तर तो संध्याकाळी 6:40 ते 7:50 किंवा 11:36 नंतर तुम्ही होळी पेटवू शकता. अशा 2 शुभ मुहूर्तांपैकी तुम्ही पूजा करा. नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल. 2 मार्च 2026 ही होळी भद्रा काळ लक्षात घेऊनच साजरी करावी. तर ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची